दूरवर पसरलेला गिरगावचा समुद्र, ही गिरगाव चौपाटी आहे। उंच मूर्ती असतात, त्यांना खूप पुढे नेऊन मग त्यांचं विसर्जन करावं लागतं आणि त्यासाठी खूप मोठी यंत्रणा काम करत असते। तराफे तयार केलेले असतात आणि त्या माध्यमातून पुढे बाप्पाची मूर्ती नेली जाते आणि ती अगदी पुढे नेऊन विसर्जित केली जाते। तसे एक एक गणपती बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन आपण बघतो आहोत। दूरवर आपल्याला उजव्या डाव्या बाजूला मोठमोठ्या मूर्ती खोल समुद्रात गेलेल्या दिसतील। बाप्पाला निरोप देताना थोडे डोळे पाणावतातच, पण तो पुढच्या वर्षी येणार असतो, त्यामुळे असू आणि हसू असं दोन्ही डोळ्यांमध्ये सगळ्या भाविकांच्या बघायला मिळतं। नाशिकमध्ये तांडव नृत्य करण्यात आलं, त्याची दृश्य आपण बघतोय। नाशिकमधल्या मिरवणुकीमध्ये तांडव नृत्य। आणि ही पुण्यातली दृश्य बघतोय। पुण्यामध्ये उत्साह आनंद ओसंडून वाहतोय। गुलालांच्या उधळणीमध्ये न्हाऊन निघालेले कार्यकर्ते आपल्याला दिसतायत। तिसऱ्या मानाच्या गणपतीचं विसर्जन होतंय। गुरुजी तालीम गणपती कार्यकर्त्यांनी उत्तरार्थी केलेली आहे आणि आता गुरुजी तालीमच्या बाप्पाचं विसर्जन होत आहे। हा सोहळा असाच बघूया, मात्र एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत।